देणार आहोत तुमच्या भरोशावर ही निवडणूक आपण या ठिकाणी लढणार आहोत. वेळ खूप झालेला आहे, खूप बोलायला मुद्दे आहेत, पण आता तेवढा वेळ सुद्धा नाहीये. सगळ्यांना घरी जायचंय, लांबवरपर्यंत जायचंय. मला सुद्धा रात्री नांदेडला निघायचंय, पण उद्या रामनवमी म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून. महाराष्ट्रावर फिरायचंय, पण आता ही तुमची जबाबदारी आहे. गुलाब भाऊंना बाहेर जावं लागेल, अनिलदादांना बाहेर जावं लागेल. वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही आहोत, युटी मधल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही सगळे फिरू, आम्ही सगळे राहू असं होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्ते आहात. ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्हाला एक निवडणूक लढायची आहे. लीडच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं, काही चिंता नाही. आपण सगळे एक जण झालो ना. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ते शिवसेना आहे, ते आरपीआय आहे, कवाडे गट आहे, जनता पक्ष आहे, मनसे आपल्या सोबत आहे. आपण सगळे एकत्र झालो तर मला वाटतं मतं सुद्धा मोजता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि तुम्हाला खोटं नाही वाटत, माझं मागे लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये मी देशातलं म्हणणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेर या दोन जागा सर्वाधिक मताने निवडून आल्या तुम्हाला दिसतील. सर्वाधिक मताने मी आकडा सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची मतं ही आपल्या जिल्ह्यातून दोघी जागेला या ठिकाणी मिळालेले असतील. हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल 4 जूनला त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून मित्र, आपण कामाला लागायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर ती शेवटच्याच मुद्द्यावर मी येतो. अनेक मुद्दे अजून आहेत. सुविधाताईंच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो. अनेक लोक विचारतात, कोण तिकीट बदलणार आहे का? तिकीट बदलणार आहे का? तसं मागच्या टायमाला झालं. यावेळेला मागचा टाइम घेतो काही नाही. यावेळेला तिकीट कदापि बदललं जाणार नाही. यावेळेला आमच्या उमेदवार सुविधाताईच राहणार आहे. अपप्रचार केला जातो विरोधकांकडून, अपप्रचार केला जातो, जातीचा केला जातो, पातीचा केला जातो, त्याचं तिकीट बदलणार म्हणून केला जातो. पण मी अतिशय दाव्याने सांगतो, खात्रीने सांगतो की स्मिताताई जिल्हे उमेदवार आहेत आणि रक्षाताई तिकडचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार आपल्याला ठरलेले आहेत. दोन्ही महिलांना मी या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून त्या भागीला पण अजिबात पडू नका. तुला भाऊने सांगितल्याप्रमाणे इकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, आपापल्या गावाची जबाबदारी घ्या. आपण अतिशय चांगली रचना केलेली आहे. भाजपकरता अतिशय सूक्ष्म 50 प्रमुख, 20 लोकांची यादी आहे. हे 20 लोक तुझ्याकडे हेच पाहिजे, फक्त पुढे जायचं नाही. तू बूथ प्रमुख आहे, वॉरियर आहे, सुपर वॉरियर आहे. इतकं बारीक सूक्ष्म सगळी रचना झालेली आहे की आपण कल्पनाही करू. एकेका मतदारसंघामध्ये 25-30 हजार कार्यकर्त्यांची टीम आहे. एक फोन केला की तेवढे कार्यकर्ते येतील. सगळे ऑनलाईन, सगळे एकमेकाला जुडलेले आहेत. सोशल मीडियामध्ये सगळ्यांना रोज जुडलेले आहेत. सगळ्यांना दिल्लीहून फोन येतात, सगळ्यांना मुंबईत फोन येतात. मला वाटतं आपण जर आपलं काम चोखपणे केलं, जबाबदारीने केलं, तर मला वाटतं आपण आपला कुठल्याकडे जाईल. लग्न तीच आहे. लग्नामध्ये आपण जातो, फिरतो. मोदींनी काय केलं, काय सगळं गुलाबावर सांगितलं, आणि सांगितलं, सगळ्या आमदारांनी सांगितलं, सगळ्या नेत्यांनी सांगितलं. मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही. पण एकच सांगा, या देशाला महासत्ता करायचं असेल, या देशाला विश्वगुरु करायचं असेल, तर एकच पर्याय मोदीजी. माझा नातेवाईक, माझा गाववाला, माझ्या ओळखीचा आहे, माझ्या पाठण्या जाऊ द्या. मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. त्या देशाला महासत्ता करायचं आहे. बाकी कामं होत राहतील. विमानतळ होतील, मेडिकल कॉलेज झाले, 1,500 कोटीचं धरणं होतील, काय जिम होतील, 150 कोटीच्या रस्ते. आपण जिकडे पाहा तिकडे काय झालेले आहेत. पूर्वी आम्ही फॉरेन मध्ये जायचो तेव्हा आम्हाला कौतुक वाटत होतं, सगळे सिमेंटचे रस्ते कसे काय. आता इथे कुठेही जा, किंवा महाराष्ट्रामध्ये फिरा, देशभर फिरा, कुठेच रस्त्याला खड्डा नाही. 4 पदवी रस्ते झाले, 6 पदवी रस्ते झाले. तेवढा बदल झालेला आहे. तरी समोरचे लोक म्हणतात मोदींनी काय केलं, काय बोला. आणि आजकाल राजकारणात असतं ते इतक्या खाली गेलेलं आहे. तुला भाऊ, परवा तुमच्या माजी नेत्यांचं भाषण मी ऐकत होतो. काय काय बोलताय. नकली सेना म्हटल्याचा त्यांना एवढा राग आला की त्यांनी इतका अपशब्द पक्षाबद्दल वापरला, नेत्याबद्दल वापरला की तुम्ही ते वापरू की नाही. मी मुलाखतीमध्ये सांगितलं माझ्या की त्यांच्याकडून अपेक्षा नाही होईल, तुमच्याकडे अपेक्षा नाही. आपण काय बोलतोय, पण तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये आहात, तुम्ही निराश आहात, पण बोलताना आपण काय शिवी देतोय, किती अपशब्द वापरतोय, त्याचं भान मला आपण ठेवलं असं वाटतं. तुमच्याकडून अपेक्षा नाही. ते तुमचं भांग देणारा कोंबडा आहे, त्याला बोलू द्या काय बोलत असेल ते, तो बोलेल. सकाळपासून तो कुसकू करत राहतो. पण तुमच्याकडून अपेक्षा नाही लोकांना, त्याला अजूनही. पण आपण बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांचे वारसदार आहात. त्यांना हे माफक होतं. त्यांनी बोलायला सगळं हस्त्यावर घ्यायचे, गमतीत घ्यायचे. पण आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये.
आणि म्हणून मला वाटतं राजकारणाचा स्तर कसा चांगला राहील याची काळजी सगळ्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्याच या ठिकाणी घेणार नाही. स्मिताताई याच आपल्या उमेदवार राहतील.